महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतलेली आणि सरकार सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष द्यायला लागलेलं आहे. कालच ज्ञानेश्वरी मुंडे या मुख्यमंत्र्यांना भेटल्या. मात्र आज बीडमध्ये एक महत्त्वाची बैठक आहे आणि महादेव मुंडे आणि त्यांच्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे. त्या ठिकाणी मोर्चाचे दिवस आणि ठिकाण सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. आता माझ्यासोबत मनोजदादा जरांगे पाटील आहेत. दादा, आज कशासाठीची बैठक आहे, काय आहे बैठक? 2 वर्ष होत आले की स्वर्गीय महादेवभाया मुंडे यांचा खून होऊन, इतक्या क्रूरपणानं खून होऊन जर ते आरोपी पकडले जात नसतील तर बीड जिल्ह्यातल्या लोकांना उठाव करावा लागणार. शेवटी ती बीड जिल्ह्याची लेक म्हणून आपल्याला जर तिने हक दिली तर तिच्या लेकरा बाळाच्या न्यायासाठी ते लेकरं बाळं जनावरांसारखे ओक्साबोक्षी रडत आहेत आणि मग त्यांना न्याय देण्याची आपली जबाबदारी आहे. म्हणून आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माची सर्व राजकीय पक्षातले नेते आणि पदाधिकारी पण अशी बैठक आज तिथं आयोजित केलेली सगळ्यांची मिळून पुढील न्यायासाठी. आता पण बैठकीत काय तारीख वगैरे जाहीर होऊ शकतात? हा, तर तिथं बसल्याच्या नंतर ज्या ज्या गोष्टी समाजाच्या समक्ष ठरतील, कारण आपण चोरून नाही करत दादा, काय असेल त्या समाजाच्या समोर. कोणाच्या प्रकरणात पडायचं असलं तरी समाजाला विचारतो, हे करायचं का, ते करायचं का, असं विचारून सगळ्या समाजाला म्हणजे आपण यशस्वी होतो. जसं की आता 2 वर्षात जे झालं नाही ते त्या प्रकरणात SIT नियुक्त केली गेली, त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे ते अधिकारी दिले गेले. त्यांची हीच मागणी होती 2 वर्षापासून. आणि दुसरी मागणी त्यांची अशी होती की आरोपी अटक करा, आणि तिसरी मागणी होती की मुख्यमंत्री साहेबाची आमची भेट झालीच पाहिजे. आपण तेही काम केलं, त्या लेखीच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलो. पाटील साहेब, तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी बैठकीला बोलवलं आहे, हे किती महत्त्वाचं? सर्व जाती धर्माच्या लोकांनी तिथे येऊन बैठकीला बोललं पाहिजे, हे किती महत्त्वाचं? त्रासाला जात नसते बघा, दुःखाला जात नसते. काय असतं, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जात लावता, तुम्हाला काहीतरी आनंद मिळवण्यासाठी तुम्ही जात लावता, पण दुःखाला जात धर्म नसतो. त्याच्या दुःखाला त्याला त्यावेळेस असं वाटतं की मला मदतीला कोण येईन, आत्ता मला खूप दुःख आहे आणि मला याच्यातून बाहेर काढायला हाताला धरून कोण येईल, हे महत्त्वाचं असतं. आणि ती माणुसकी धर्म जे म्हणलं जातं, त्या माणुसकी धर्माची आज बैठक आहे बीडची. माणुसकी धर्माची बैठक मानताय? हो, ही माणुसकी धर्माची. ज्याला ज्याला भावना आहेत, ज्याला ज्याला लेखबाळ कळती, ज्याला ज्याला अत्याचार अन्याय कळतो, त्यांच्यासाठीची आज बैठक आहे. ज्यांना मजा घ्यायची खुनावरती ते नाही बैठकीला येणार. ज्यांना महादेव भैयाचा खून झाला, संतोष भैयाचा खून झाला, ज्यांना मजा घ्यायची, घरात बसून तातडं काढायचे, हसायचे, ते या बैठकीला नाही येणार. मग तो राजकीय नेता असो किंवा तो कोणी पण असो, ज्याला मजा बघायची, ज्याला आनंद व्यक्त करायचा, जातीचे मुर्दे पाडून किंवा गोरगरीब जनतेचे मुर्दे पाडून, ते बैठकीला येणार नाहीत. ते हसणार आहेत या खुनांवरती, आम्ही केला आहे त्याचा अर्थ असा होतो. आणि ज्यांनी केला नाही तरी पण गैरहजर राहिले तर त्यांच्यासाठी असं की आम्ही त्यांच्या मताशी सहमती, त्यांनी खून केला तर आम्ही पण त्यांच्याबरोबर आहेत, पण आम्ही काय बैठकीला येणार नाही. ही भूमिका आज स्पष्ट उघडी होणार आहे. जे येणार नाही त्याला तो खून मान्य आहे, करणाराही मान्य आहे, आणि त्याला ते लेखबाळ मिली तरी चालतं, पण नेता पाहिजे. ही भूमिका आज स्पष्ट होणार. पण आता SIT तुम्ही सांगितलं नवीन अधिकारी दिले, SIT स्थापन झालेली आहे, पुन्हा ज्ञानेश्वरी ताईंची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मग आजची बैठक आणि मोर्चा काम काय असतं, काय थातूर मातूर होऊ नये, दगे फटके झाले नाही पाहिजे. जी काळजी आम्ही संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात घेतली होती, तीच काळजी आम्ही स्वर्गीय महादेव भैया मुंडे प्रकरणात घेतली. हे बघा, दिखाऊपणा जर करायचा असता तर मी त्या मॅटरमध्ये उतरू शकत नाही. सरळ सरळ आहे ना, समजा ते दुसऱ्या जातीचं आहे, मी मराठ्याचं आहे, ते वंजाऱ्याचं आहे, असं जर म्हणलं असतं, उगं जायचं म्हणून जायचं, उगं आपलं थातूर मातूर नुसतं दिखाऊपणा करायचा, ते अवलादीत आपण नाही मोडत दिखाऊपणाचे. ते जात कोणच्या असू दे, एकदा शब्द गेला न्याय द्यायचं, नाही तर बोलायचंच नाही. ते दिखाऊपणा नाही करत मी. नसता दिखाऊपणा करता आला असताना मी तुमच्या संघ आहे, काळजी करू नका, तुम्हाला न्याय मिळेल, आम्ही आहेत तुमच्या मागं, आणि नुसतं गुळीत घ्यायचं 2-4 वर्षी, ते आपल्या कोण नाही होणार. एका फटक्यातच कार्यक्रम जिकडे तिकडे करून टाकला. त्याच्यामुळे टोळीनी इथून पुढं शानं व्हायचं, आणि टोळीच्या मालकानी बी माज नाही करायचा. माज केला की मी आत घातलीच, आणि मराठ्याच्या नादी लागले मग तर कार्यक्रमच लावतो तुमचा. ज्ञानेश्वरी ताईंना तुम्ही परळीत जाऊन भेटलात, त्या आंतरवालीला जवळपास 2 ते 3 वेळेस येऊन भेटलेल्या. त्यांना आता वाटतंय की विश्वास वाटतोय त्यांना की आता काही ना काही हालचाली होती? काय आता काय राहील त्या मॅटरमध्ये? तुम्हाला आरोपीत दिसते ना.
नाही तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत असं आंदोलन झालं नाही असं बीड जिल्ह्यात होणार आहे. महाराष्ट्रात झालं नसं शब्द लिहून ठेवा. तुम्हाला चांगलं माहिती आहे आपण कसा नमुना आहे. एकदा हातपाय धुवून मागं लागलो ना बोडाला टेकूसवर थांबतच नाही. त्याच्यामुळं टोळीनी माजायचं नाही. मराठ्याच्या केसाला सुद्धा कुठं धक्का नाही लागला पाहिजे. मी आहे ना मग तुम्हाला वळवळ करून देत नाही. आता लयच माझं मस्ती हो हगरे इतकुले शिंगर काही बोलणार काही शानपणा करणार आणि त्यांच्या असल्या वागणुकीमुळं ते लाभार्थी टोळीच्या म्हणतो आम्ही लाभार्थी टोळीच्या वागण्यामुळे त्यांचे नेतेच संपायला लागले तरी नेत्याचे डोळे उघडणार आणखी. आता नेत्या शब्द काढला म्हणून तुम्हाला राजकीय प्रश्न विचारतो. अनेक मंत्र्याचे राजीनामे होणार अशी चर्चा होती. मात्र एक छोटासा बदल त्यांनी केलेला आहे. कारवाई काही केलेली नाही. नाही बाबा आपल्याला ते नाही बाबा माहिती. त्यांचा पक्ष आहे. मग कोकाटेंना मंत्रिपद काढून क्रीडा मंत्रिपद दिलेलं आहे. कारवाई म्हणता येईल काय? नाही, ते त्यांच्या पक्षाचा विषय बाबा आपल्याला इतक्याला आमचं माहित नाही. आपण गरीब माणूस आहे. अजितदादा कुठं ते परत कोकाटे मामा कुठं कोकाटे तात्या कुठं ते लांब मोठा विषय. आपण गरीब माणूस आपल्याला हातपुरत आहे का काय इतक्याला त्यांचा पक्षाचा विषय केला असं त्यांनी काही इकडे तिकडे इकडं काय होत त्याला खांदे बदलत दुपारून नाही गाव थांबतो आपण इकडं बैल इकडून इकडे चालू असतं. ते चांगली गोष्ट आपल्याला काय कळत नाही त्यातलं. ते अजितदादा मोठी गोष्ट आहे. ते कोकाटे साहेबाचा मोठा विषय आपल्याला काय त्यात कळत नाही. इतक्याला तुम्ही हातबल झालाय राजकीय नेत्यांसमोर तशी जनता सुद्धा हातबल झालेली. कोण हातबल झालं तुम्ही मी ध्यानडायला लावित असतो. हातबल झाले ते काय हातबल फतबल काय मोजीत नसतो आपण. आपला दणका असा आहे की आपल्याला खरं लागतं. तुम्ही बोललात ते करायचं. आता तुम्ही आरक्षणाचे विषय बोललेले आहेत बाकी सगळे विषय ते घेणार आहे. आपण हातबल होत नसतो. आणि मराठा आहे भाऊ या मराठीचं तुम्हाला असं रेकॉर्ड ब्रेक होणार आहे ना आता. खरंच सांगतो तुम्हाला या राज्यानं या देशानं पुन्हा असे रेकॉर्ड ब्रेक मराठी किंवा जनता रस्त्यावर कधीच बघितली नसेल. इतकी 29 ऑगस्टला निघणार आहेत भयंकर. तो पण आणि जाऊन द्या ना होऊन द्या काय होते. चला मराठी हो एकदा मुंबईला कसं काय माघारीच यायचं नाही आता बघू. परळीला पुन्हा मंत्रिपद भेटण्याची शक्यता सुद्धा बोलल्या जाते. काय होईल परळीला पुन्हा मंत्रिपद भेटण्याची शक्यता बोलली जाते. महादेव भैयांचा खून दाबायचा काय मुंडेचा दाबून टाकायचं कोण देणार. अजितदादा कळत ना त्या टायमाला महाराष्ट्रात काय होतं. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं मनोजदादा जरांगे पाटील यांनी एकंदरीतच आपण बघितलं की ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता मागं हटणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आणि एक ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज 18 लोकमत आंतरवाली सराटी.